ठरलं तर मग मालिकेचा आजचा 22 एप्रिलचा जबरदस्त खतरनाक भाग आहे. म्हणजे अर्जुनने कोर्टामध्ये असा काही युक्तिवाद केला आहे की प्रिया आणि ॲडव्होकेट प्रभू यांची चांगलीच वाट लागली. सुरुवातीला अर्जुन शांता कदमचा नवरा नवनाथला बोलावून घेतो, त्याची साक्ष घेतो. त्यानंतर ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये अर्जुन सायली आईस्क्रीम खायला गेले होते तिथलं शेखर, त्याच्याकडून CCTVचा महत्त्वाचा पुरावा सिद्ध मिळतो. इन्स्पेक्टर पाटकर याचा सगळा कच्चा चिट्टा खोलत अर्जुनने कोर्टात त्याच्याबद्दल असा काही खुलासा केला आहे की त्याला डायरेक्ट सस्पेंडच केला आहे. आणि त्यातच आता जयेशच्या साक्षीने अर्जुन जामिनावरती जरी सुटला असला तरीसुद्धा स्वतःला निर्दोष सोडवण्यासाठी जयेशवरती हल्ला करणारा हल्लेखोरचं स्केच काढण्यात येतं. आणि तेव्हाच त्याला अर्जुन अचूक ओळखतो, संतोष लांडगे. आता तो आहे लोणावळ्याच्या जेलमध्ये आणि तिथे अर्जुन सायलीचा एक वजीर पोहोचणार आहे, ज्याचा प्रियाला कधीच संशय येऊ शकत नाही, ती म्हणजे ऊर्जा. पण आता अर्जुन खतरनाक आर्ग्युमेंट करून स्वतःला निर्दोष कसा सिद्ध करवतोय, त्याच्यावरती लागलेले गंभीर आरोप तो कसे खोडून काढतोय ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. वकील कोर्टात अर्जुनवरती आता खूपच गंभीर आरोप लावतो. जज साहेबांना तो सांगतो, आपण आता शांताचा भूतकाळ बघूयात. शांता ही लहान मुलांना विकत तिच्या घरी आणायची आणि त्यानंतर सिग्नलवरती रस्त्यावरती त्यांना भीक मागायला भाग पाडायची. मग सुभेदारांचं सुद्धा तिच्याशी काही कनेक्शन होतं का? कदाचित शांताच्या या कामधंद्यामध्ये सुभेदारसुद्धा सामील असतील. यामुळेच या दोघांमध्ये मोठा वादही झालेला असू शकतो. आता सुभेदारांची इज्जत चव्हाट्यावरती येईल या भीतीने त्यांनी तिचा खूनही केलेला असू शकतो. आता वकील अर्जुनवरती जे काही गंभीर आरोप लावत असतो ते तर कल्पना प्रतिमा सायलीला ऐकवतसुद्धा नाही. आणि प्रिया मात्र गालातच हसत असते. वकील त्याच्या जागी जाऊन बसतो. आता सर्वांच्या आशा टिकून असतात त्या म्हणजे चैतन्यावरती. पण चैतन्य शुंभासारखा उभाच असतो, त्याच्या घशातून आवाजच फुटत नाही. त्याला थोडंसं दडपण आल्याचं दिसतं. आता घरातल्यांची घालमेल सुरू होते की चैतन्य बोलत काय नाही आहे. तेव्हा अर्जुन कोर्टाकडे परवानगी मागतो की मिलॉर्ड, पुढचे आर्ग्युमेंट करण्यासाठी मला परमिशन हवे. आणि जज साहेबांकडून परवानगी मिळते सुद्धा. अर्जुन येतो. चैतन्य आपापल्या जागी जाऊन बसतो. अर्जुन त्याला डोळे मिचकावतो. त्यानंतर आपला वकिली काळा कोट त्याच्यावरून तो प्रेमाने हात फिरवतो. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. पण जेव्हा त्याचं लक्ष समोर अश्विनकडे जातं तेव्हा त्याला हसून तो खुणावतो आणि त्यानंतर स्वतःच्या आर्ग्युमेंटला सुरुवातही करतो. कोर्टाला तो सांगतो की मिलॉर्ड, आत्ताच ॲडव्होकेट प्रभू यांनी माझ्यावरती जे काही आरोप केलेत त्यामध्ये कदाचित असेल नसेल असूही शकतं अशा खूप साऱ्या शब्दांची भर त्यांनी घातली आहे. मिलॉर्ड, असेल नसेल या शब्दांवरती कोर्ट केस कधीपासून चालायला लागली. मिलॉर्ड, मला ॲडव्होकेट प्रभू यांना कोर्टासमोरच एक प्रश्न विचारायचा आहे की आदल्या दिवशी मी शांताचा खून करून दुसऱ्या दिवशी तीच डेड बॉडी माझ्या गाडीत ठेवून मी भर रस्त्यावरती का फिरेन? मिलॉर्ड, यांना एवढा मी मूर्ख वाटलो का? सरकारी वकील ॲडव्होकेट निरंजन प्रभू हे बहुतेक विसरलेत वाटतं की मी एक क्रिमिनल लॉयर आहे. बरं चला समजा मी जर आता हे सगळं काही खुनाचं प्रकरण प्लॅन करून केलं आहे तर मला सांगा की मी क्रिमिनल लॉयर असूनसुद्धा प्लॅन इतका फ्लॉप करेन का? कोणीही मला कधीच पकडू शकणार नाही असा व्यवस्थित प्लॅन मी केला असता. आणि मुळात तो खून मी केलेलाच नाही आहे, कारण व्यवस्थित प्लॅन करून मी माझा गुन्हा लपवला असता. स्वतःला कधी पकडूनही दिलं नसतं. म्हणूनच मी सांगतो मिलॉर्ड की हा खून मी केलेलाच नाही आहे. आता प्रियाचा इतका संताप होतो की निर्या, अरे जरा तोंड उघड की, का अर्जुन समोर आला म्हणून तुझी बोलती बंद झाली काय? ती डोक्याला हात लावून बसते, कारण समोर तिला तिचा प्लॅन फ्लॉप होताना दिसतो.
आता राहिला प्रश्न मिलॉर्ड, की मिसेस शांता कदम यांची डेड बॉडी माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये आली तरी कशी? ती डेड बॉडी कोणीतरी व्यवस्थित माझ्या गाडीच्या डिक्कीत प्लॅन्ट केली गेली होती. तेव्हा तिकडे प्रियाला धडकी भरते. अर्जुन कोर्टाला सांगतो, हो, मिसेस शांता कदम यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या जयसोबत मी कॉन्टॅक्टमध्ये होतो. मला फक्त एवढंच हवं होतं मिलॉर्ड, की जयसोबत मिसेस शांता कदम एका व्यवस्थित सुखरूप जागी पोहोचतील. म्हणूनच मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. आणि या सगळ्यांवरून फक्त एकच गोष्ट सिद्ध होते मिलॉर्ड, की माझा या खुनाशी काहीही संबंध नाही आहे. खरं तर ती खुनी. अर्जुने असा शब्द वापरता क्षणी ॲडव्होकेट प्रभू आणि प्रिया दोघांनाही चांगलाच घाम फुटतो. म्हणजे ती व्यक्ती फक्त मला या सगळ्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सायली कल्पनाच्या कानात कुजबुजते, बघितलं नाही, मला खात्री होतीच. एकदा का हे बोलायला लागले ना, की त्यांच्यापुढे कुणाचा निभावच नाही लागणार. कल्पनासुद्धा खूप खुश असते. सायलीला ती सांगते की हो ना, आणि अर्जुन जर असाच बोलत राहिला ना, तर तो लवकरच निर्दोष सुटेल. त्यानंतर ॲडव्होकेट प्रभू हा कोर्टाकडे अर्जुनची उलट तपासणी घेण्यासाठी परवानगी मागतो आणि कोर्टाकडून त्याला परवानगीसुद्धा मिळते. अर्जुन गुपचूप कटघरात जाऊन उभा राहतो. तेव्हा आता प्रभू पहिला प्रश्न अर्जुनला विचारतो की अर्जुन सुभेदार, ज्या दिवशी शांता कदम यांचा खून झाला त्या रात्री तुम्ही नक्की कुठे होतात? तेव्हा अर्जुन उत्तर देतो की मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो, आईस्क्रीम पार्लरमध्ये. प्रभू विचारतो की ओ आय सी, पण शांता कदम या बाईशी तुमचे नक्की काय संबंध होते? तुम्ही तिला ओळखत कसे होतात? बोला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, उत्तर द्या. आता तो मुद्दाम त्याला प्रेशराईज करायला लागतो. पण अर्जुन हाडाचा वकील आहे, सुमडीत गेम करतो. प्रिया आता आतुर झालेली असते की अर्जुन काय उत्तर देईल. आणि अर्जुन उत्तर देतो की शांता कदम त्या माझ्या क्लायंट होत्या. प्रभू अर्जुनला प्रश्न विचारतो की पण त्यांनी कुठली केस घेऊन तुमच्याकडे आल्या होत्या? तेव्हा अर्जुन सांगतो कोर्टाला की मिलॉर्ड, त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार केली होती. त्यांचा नवरा दारू पिऊन त्यांना प्रचंड मारहाण करायचा, म्हणून त्यांना घटस्फोट हवा होता आणि तीच केस घेऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या. पण हा ॲडव्होकेट प्रभू शातीर दिमाग, तो अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न करतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, जर एक वेळेस ही गोष्ट मान्य जरी केली की त्या तुमच्याकडे केस घेऊन आल्या होत्या, त्या तुमच्या क्लायंट होत्या, पण तुमची ख्याती अशी आहे की तुम्ही कधीच दोषी माणसाशी साथ देत नाहीत. मग कुठल्या अधिकाराने तुम्ही त्यांची सोबत केलीत, त्यांना साथ दिलीत? आता हा प्रश्न ॲडव्होकेट प्रभू कधीही विचारू शकतो अर्जुनला, याची कल्पना चैतन्य अर्जुनला होतीच. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण मिलॉर्ड, शांता कदम यांनी लहान मुलांना विकत घेऊन रस्त्यावरती भीक मागायला लावली, हे जे काही त्यांच्यावरती गंभीर आरोप आहेत ना, ते सगळं त्यांनी नवऱ्याच्या दबावाखाली येऊन केलं आहे. नवऱ्याने त्यांच्यावरती तसं करायला बळजबरी केली होती म्हणून. आणि चैतन्याला अर्जुन आदेश देतो की ॲडव्होकेट घटकरी, त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार केली होती ते आणि त्यांचे घटस्फोट पेपर, जे काही पुरावे आहेत ते दाखवा. मिलॉर्ड आणि यांनासुद्धा. चैतन्य उठतो आणि जज साहेबांच्या हाती ती फाईल सोपवतो. एक फाईल त्याने ॲडव्होकेट प्रभूच्या हातीही दिलेली असते. कोर्टाला तो सांगतो की शांता कदम यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात FIR दाखल केल्याचे पेपर्सही आहेत आणि त्यांचे घटस्फोट पेपरसुद्धा आहेत यात. आता मात्र ॲडव्होकेट प्रभूची पुन्हा बोलती बंद होते. कोर्टाला तो सांगतो की मला सध्या तरी यांना काहीच विचारायचं नाही आहे. वकील आणि चैतन्य दोघेही आपापल्या जागी जाऊन बसतात. अर्जुन येतो. आता पुन्हा तो आर्ग्युमेंटला सुरुवात करतो आणि आता तो सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतो. मिलॉर्ड, मला एका अशा साक्षीदाराला इथे कोर्टात बोलवायचा आहे की जो हे सिद्ध करेल की शांता कदम, त्यांचा नवरा त्यांना खूप त्रासही द्यायचा आणि मारहाणसुद्धा करायचा आणि म्हणूनच त्या फक्त गायडन्ससाठी माझ्याकडे आल्या होत्या आणि तो शांताचा नवरा
नवनाथ कदमचा आहे. अर्जुन आता त्यांना कोर्टात बोलवण्याची परवानगी मागतो आणि थोड्याच वेळात पोलिसात शांताच्या नवऱ्याला नवनाथला कटघऱ्यात हजरसुद्धा करतात. अर्जुन त्यांच्या जवळ जातो आणि तो त्याचं नाव विचारतो. आता तो दारूच्या नशेमध्ये धूत असतो. त्यानंतर अर्जुन जेव्हा त्याला शांताचा फोटो दाखवतो तेव्हा तो सांगतो की माझी बायको आहे शांता कदम. अर्जुन पुढे त्याला प्रश्न विचारतो की मला सांगा की तुम्ही यांना मारहाण करायचात, त्रास द्यायचात. तेव्हा तो उद्धटपणे उत्तर देतो की माझी बायको आहे, मी काहीही करीन, मला नाही कोणी विचारायचा. तेव्हा अर्जुन विचारतो की म्हणजे तुम्ही कोर्टात हे कबूल करताय की तुम्ही तुमच्या बायकोला त्रास द्यायचात, मारहाण करायचात. तेव्हा दारूच्या नशेत तो उत्तर देतो की अरे म्हणूनच तर पळून गेली ती, मला सोडचिठ्ठी मागत होती, मला 4 चाना कानाखाली हाणल्या, कंबरड्यात अशी लाथ घातली आणि लावली की पळून. आणि जर ती माझ्या घरात आणखीन काही दिस राहिली असती ना तर मारूनच टाकली असती तिला. तो असं बोलतो आणि सुभेदारांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. अर्जुन हा महत्त्वाचा मुद्दा जज साहेबांना नोट करायला सांगतो. आरोपी हे स्वतः कबूल करतोय मिलॉर्ड की त्याने नक्की काय गुन्हे केले आहेत. जज साहेब स्वतःहून ॲडव्होकेट प्रभूला विचारतात की तुम्हाला आता त्या आय विटनेसची उलट तपासणी घ्यायची आहे का. आता त्याच्याकडे थोडीच प्रश्न विचारायला जागा शिल्लक राहिली. तो स्वतःच नकार देतो. आता जज साहेब शांताचा नवऱ्याला नवनाथला नशेत कोर्टात आल्याबद्दल आणि त्याच्या बायकोला मारहाण करून त्रास दिल्याबद्दल त्याच्यावरती कठोर कारवाई करायला सांगतात आणि पोलिसांना त्याला घेऊनही जायला सांगतात. पोलीस त्याला तेथून घेऊन जातात. त्यानंतर ॲडव्होकेट प्रभू हा स्वतः उठून परवानगी मागतो की त्याला या केसचे सिनियर इन्चार्ज पाटकरांना बोलायचं आहे, काही प्रश्न विचारायचे आहेत. मग काय, इन्स्पेक्टर पाटकर जाऊन कटघऱ्यात उभारतो. ॲडव्होकेट प्रभू पाटकरांना प्रश्न विचारतो की खुनाच्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते तुम्ही कोर्टाला एकदा सांगाल का. तेव्हा पाटकर सांगतो की अर्जुन सुभेदारांची गाडी रस्त्याने जात होती तेव्हा काही केस संदर्भात निमित्त महत्त्वाच्या कामामुळे मी तिथेच होतो आणि माझं लक्ष अर्जुन सुभेदारांच्या गाडीकडे गेलं कारण त्यांच्या गाडीला नंबर प्लेटच नव्हती, म्हणून मी त्यांची गाडी थांबवली. सुरुवातीला ते कोऑपरेट करायलाच तयार नव्हते, पण आता नंबर प्लेट नाही आहे म्हणून मी जसं गाडीच्या मागच्या बाजूला जायला गेलो तर त्यांनी लगेच कोऑपरेट केलं. ते फाईन भरायला तयारही झाले. पण मी नंतर बघितलं की त्या गाडीच्या डिक्कीतून रक्त येत होतं. मग मी अर्जुन सुभेदारांना जाब विचारला आणि त्यांनी त्यावेळी टाळाटाळ करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. पण त्यानंतर जेव्हा आम्ही गाडीची डिक्की उघडली तेव्हा त्याच्यामध्ये शांता कदमची बॉडी होती आणि तो खून अर्जुन सुभेदारांनीच केला होता. पण अर्जुन इथे ऑब्जेक्शन घेतो आणि ते इन्स्पेक्टर पाटकर याला फडकारतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, खून नक्की कोणी केला हे इन्स्पेक्टर पाटकर सांगू शकत नाहीत कारण त्यांचं काम आहे फक्त इन्व्हेस्टिगेशन करणं, आरोप लावणं नाही. तेव्हा इन्स्पेक्टर पाटकर घाबरतो आणि स्वतःचे शब्द पटकन फिरवतो की हो म्हणजे तेच, मला म्हणायचं होतं की अर्जुन सुभेदारांना आम्ही तिथेच अटक केली. त्यानंतर आता ॲडव्होकेट प्रभू जाऊन आपल्या जागी बसतो खरा, पण अर्जुन आता एक महत्त्वाचा पुरावा कोर्टात सादर करतो की ज्याने पाटकरची पार हवाच ताईट होते. अर्जुन चैतन्यकडून एक मोबाईल घेतो आणि कोर्टाला ते रेकॉर्डिंग ऐकायला सांगतो. सायली आणि अर्जुनमधलं बोलणं चालू असतं केस संदर्भात आणि सायली आता जयेशची भेट घ्यायची विचार करत असते. ते रेकॉर्डिंग ऐकून इकडे पाटकरचे धाबे चांगलेच दणाणतात. आता जज साहेब अर्जुनला प्रश्न विचारतात की हे रेकॉर्डिंग नक्की कशा संदर्भात आहे ते तुम्ही मला सांगू शकाल का. तेव्हा अर्जुन कोर्टाला सांगतो की मिलॉर्ड, ज्यावेळी मी पोलीस कस्टडीत होतो तेव्हा केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी मी एक स्पेशल रूम मागितली होती आणि जेव्हा आम्ही तिथे संवाद साधत होतो त्यावेळी हा मोबाईल रेकॉर्डिंग मोड ऑन करून आमच्या तिथल्याच टेबलच्या खाली लपवण्यात आला होता आणि जेव्हा आम्ही याबद्दल कसून चौकशी केली तेव्हा इन्स्पेक्टर सावंतांकडून आम्हाला समजलं की या मोबाईलचं सिम कार्ड
केसचे इन्चार्ज इन्स्पेक्टर सागर पाटकर यांच्या नावे रजिस्टर्ड आहे. म्हणजे त्यांनी मुद्दाम हा मोबाईल तिथे लपवून ठेवला होता. आता प्रिया अशी काही खाऊ का गिळू नजरेने बघते ना त्या पाटकरला. आता इन्स्पेक्टर पाटकरच्या विरोधात साक्ष द्यायला त्याचाच सोबतचा एक हवालदार येतो. अर्जुन कॉन्स्टेबल पाटीलला कटघऱ्यात बोलावतो. कोर्टाची परवानगी घेऊ ना. जेव्हा तो कॉन्स्टेबल कटघऱ्यात येऊन थांबतो तेव्हा अर्जुन त्याला प्रश्न विचारतो की इन्स्पेक्टर पाटकरांबद्दल तुम्ही काय साक्ष द्याल. तेव्हा तो साक्ष देतो की मी पाटकर सरांचं बोलणं ऐकलं होतं. ते एका कॉन्स्टेबलला सांगत होते की हा मोबाईल अर्जुन सरांच्या तिथल्या टेबलाखाली लपवायचा, जेणेकरून आपल्याला त्यांचं सगळं बोलणं ऐकता येईल, त्यांचा प्लॅनही कळेल आणि मग आपल्याला अर्जुन सुभेदारांना या केसमध्ये अडकवणं सोपं जाईल. आता प्रिया आणि तो ॲडव्होकेट प्रभू यांचा प्रत्येक डाव सपशेल फेल ठरत असतो. अर्जुनसमोर ते फिके पडतात. अर्जुन आता त्या कॉन्स्टेबलला तेथून जायला सांगतो आणि पुन्हा पाटकरांना कटघऱ्यात बोलावतो. अर्जुन मुद्दामच आता त्या पाटकरला प्रश्न विचारतो की तुम्हाला कोणी टीप दिली होती का की डेड बॉडी माझ्याच गाडीत सापडणार आहे म्हणून. आता त्याची बोबडी बोलते. तो ततपप करत सांगतो की मालवड खरं तर आम्हाला एक निनावी फोन आला होता की अर्जुन सुभेदारांच्या गाडीत शांता कदम यांची डेड बॉडी आहे ते. तेव्हा अर्जुनचा रागाचा पारा चढतो. तो पाटकराला ओरडतो की याचा अर्थ आजपर्यंत तुम्ही कोर्टात जे काही बोललात ते सगळं खोटं होतं, तर तुम्ही खोटी साक्ष दिली आहेत कोर्टात. तेव्हा आता जज साहेब त्या पाटकरला शिक्षा सुनावतात की तुम्हाला खोटी साक्ष देण्याच्या आरोपाखाली दंडही ठोठावण्यात येत आहे आणि 1 महिन्यासाठी सस्पेंडसुद्धा केलं जात आहे. तेव्हा चैतन्य आणि अर्जुन इतके हसत असतात. अर्जुन हसतच त्याला बाहेरचा रस्ता दाखवतो. आता मात्र प्रियाची हवा टाईट होते. विचार करते की बाप रे, अर्जुन जेलमध्ये असूनसुद्धा त्याने इतके पुरावे गोळा कसे काय केले. अर्जुन सायलीचा जर असा वेग राहिला ना तर मग 2च दिवसात कळेल की शांताचा खून मीच केलाय. काय म्हणतात ना ते, हर कुत्ते का दिन आता है. प्रियाचा लवकरच येणार आहे. त्यानंतर ॲडव्होकेट प्रभू हा पुन्हा कोर्टाला परवानगी मागतो अर्जुनला काही प्रश्न विचारण्यासाठी. अर्जुन कटघऱ्यात जाऊन थांबतो. तेव्हा ॲडव्होकेट प्रभू प्रश्न विचारतो की शांता कदम या तुमच्या क्लायंट होत्या हे तर कळलं, पण मग तुम्ही तुमच्याच घराच्या जागेत त्यांना राहायला कसं काय घेऊन गेलात. तेव्हा तिकडे पुन्हा प्रियाचे धाबेदार आणतात. जीव अगदी कंठाशी आलेला असतो. आता अर्जुन कोर्टाला काय सांगेल. अर्जुनने खरं सांगितलं तरीसुद्धा माझंच मरण आहे आणि खोटं सांगितलं तरीसुद्धा मीच अडकणार आहे. या अर्जुनला अडकवण्यासाठी सापळा रचून मी माझ्या पायावर कुऱ्हाड तर मारून घेतली नाही आहे ना. अर्जुन तेव्हा उत्तर देतो की शांता कदम यांना त्यांचा नवरा नवनाथ कदम सतत मारहाण करायचा, त्रास द्यायचा. त्यांना ते असह्य झालं होतं. त्यांनी माझ्याकडे मदत मागितली आणि म्हणून मी त्यांच्या काळजीपोटी त्यांना तिथे राहायला जागा दिली मिलॉर्ड. अर्जुन मुद्दामच आता प्रभूला टोला लगावतो की मिलॉर्ड, ॲडव्होकेट प्रभू यांनी जेवढे काही प्रश्न विचारलेत ते सगळे माझ्यावरचे आरोप मी खोडून काढलेत. तेव्हा घरातल्यांना हसू येतात. त्यानंतर जज साहेब अर्जुनला विचारतात की तुम्हाला कोणाला साक्षीदार म्हणून बोलवायचं आहे का. तेव्हा अर्जुन कोर्टाकडे परवानगी मागतो आणि सायलीला कटघऱ्यात बोलावतो. सायलीला तो प्रश्न विचारतो की जेव्हा खून झाला त्या 11च्या दरम्यान तुम्ही नक्की कुठे होतात. तेव्हा सायली उत्तर देते की मी माझ्या पतीसोबत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांसोबत आईस्क्रीम खायला गेले होते आईस्क्रीम पार्लरमध्ये. त्यावर आता प्रभू हसतो, खिदळतो आणि कोर्टालाच विचारतो की हा नक्की काय खेळ सुरू आहे. म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांच्या पत्नी शेवटी त्यांचीच बाजू घेणार आहेत ना. तेव्हा अर्जुन कोर्टाला कारण सांगतो की मिलॉर्ड, सायली सुभेदार या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत म्हणून कन्फर्म करायला मी त्यांना बोलावलं होतं आणि अर्जुन सायलीला बसायला सांगतो. त्यानंतर अर्जुन पुन्हा कोर्टाला परवानगी मागतो की त्याला एका साक्षीदाराला हजर करायचं आहे. आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला गेल्यानंतर तिथे काम करणारा शेखर आणि अर्जुन त्याला कटघऱ्यात बोलावून घेतो. त्याला तो विचारतो की तुम्ही आम्हाला ओळखता का. तेव्हा तो सांगतो की हो, खुनाच्या रात्री तुम्ही
आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्येच आईस्क्रीम खाण्यासाठी आला होतात. अर्जुन विचारतो की तुमच्या तिथे CCTV मध्ये आम्ही आल्याचं दिसलं असेलच, तर प्लीज मला फुटेज द्याल का? तेव्हा तो सांगतो की सॉरी, आमच्या पार्लरमध्ये CC कॅमेरा नाही आहे, पण पार्लरच्या बाहेर एक CC कॅमेरा लावला आहे, जिथून आईस्क्रीम पार्लरच्या आतलंही सगळं दिसतं. आणि ते फुटेज तो अर्जुनच्या हाती सोपवतो. अर्जुन ते कोर्टाला दाखवतो. आता प्रियावरती ना नकं खाण्याची वेळ आली या. नेहमीच तोंडात पोठं घालून मूग गिळून गप्प बसले. त्यानंतर अर्जुन कोर्टाला पुन्हा परवानगी मागतो शांतासोबत असणारा जयस याला कटघरात बोलावण्यासाठी. आणि जेव्हा जयस येतो तेव्हाच अर्जुन जयसला प्रश्न विचारतो, हे बघा मिस्टर जयस, तुम्ही जेव्हा शांता कदम यांच्यासोबत घराचे कागदपत्र आणण्यासाठी त्यांच्या घरी गेला होतात, तिथे नक्की काय घडलं होतं? तेव्हा जयस सांगतो की मी आणि मावशी घराचे कागदपत्र घेण्यासाठी गेलो होतो. अचानक त्याच्यावरती कुणीतरी हल्ला केला. त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि जयसला त्याने भिंतीला धडकावून बेशुद्ध पाडलं. अर्जुन विचारतो की ज्याने तुमच्यावरती हल्ला केला त्याचा चेहरा तुम्ही बघितलाय का? जयस सांगतो की हो. पण इतक्यातच ॲडव्होकेट प्रभू कोर्टाकडे परवानगी मागतो की त्याला जयसला काही प्रश्न विचारायचे आहेत. ॲडव्होकेट प्रभू जयसला प्रश्न विचारतो की जर तुम्ही बेशुद्ध झाला होतात तर त्याच्यानंतर तुमच्या फोनवरून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना मेसेजेस कसे काय गेले? तेव्हा जयस सांगतो की खरं तर त्याआधी आम्ही अर्जुन सरांना फोन केला होता, पण त्यानंतर मी बेशुद्ध झालो. बहुतेक ज्याने माझ्यावरती हल्ला केला त्याने ते मेसेजेस केले असू शकतात. त्यानंतर तो विचारतो, मला सांगा मिस्टर जयस की एवढ्या उशिरा इतक्या रात्री घोंगडं वगैरे पांघरून शांता कदम यांच्या घरी जायची काय गरज पडली होती? म्हणजे तुम्ही जाणार होतात तर लपून छपून का गेलात? आता तिकडे प्रियाचे धाबे आलेले असतात. पण जयस अनपेक्षित असं उत्तर देतो. त्याला सायलीनेच पट्टी पडवलेली असते. तो सांगतो की कारण शांता मावशीला भीती वाटत होती, तिचा नवरा जर त्याला कळलं की शांता मावशी तिथे येते तर मग येऊन तो राडा घालेल. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो, चमकतो अचानक आणि सायली त्याला डोळे मिचकावून खुणावते. पण या प्रियाचा जीवात जीव येतो. प्रिया विचार करते की या जयसने माझं नाव घेण्याऐवजी शांताच्या नवऱ्याचं का नाव घेतलं असेल? बहुतेक कदाचित अर्जुन सायलीनेच त्याला खोटं बोलायला सांगितलं असेल तर? आता तो ॲडव्होकेट प्रभू जयसला प्रश्न विचारतो की पण शांता कदम यांच्याबद्दलचे प्रत्येक अपडेट तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनाच का देत होता? तेव्हा तो उत्तर देतो, कारण अर्जुन सरांना भीती वाटत होती की की नवनाथ काका शांता मावशीच्या बाबतीत कधीही काहीही करू शकतात, म्हणून आम्ही सगळेजण त्यांना साथ देत होतो. आणि अर्जुन सर म्हणाले होते की ते त्यांच्या अशिलाची नेहमीच काळजी घेतात. आता या प्रभूची पुन्हा बोलती बंद होते आणि तो आपापल्या जागी जाऊन गुपचूप बसतो. अर्जुनही कटघरात उभारतो आणि आता वेळ असते निकालाची. आता कोर्टात सर्वत्र सन्नाटा पसरलेला असतो. जज साहेब आपला निर्णय ऐकवतात की आज झालेले सर्व काही साक्षी पुरावे सादर केले आहेत. यावरून हे सिद्ध तरी होत नाही की अर्जुन सुभेदार हे निर्दोष आहेत, पण खून झालेल्या शांता कदम यांचा नवरा नवनाथ कदम आणि जयस हे साक्ष द्यायला स्वतःहून पुढे आले आहेत. त्यामुळे हे कोर्ट पोलिसांना आदेश देत आहेत की या केसची कसून चौकशी करण्यात यावी आणि सोबतच जयस यांच्यावरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं स्केचसुद्धा काढून घेण्यात यावं. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या विरुद्ध त्यांच्याच गाडीत डेड बॉडी लपवण्यात आली होती. त्यामुळे अर्जुन सुभेदार यांची आज जामिनावरती सुटका होत आहे. आता उद्या दुपारी 4 वाजता याचं फायनल हिअरिंग होईल असं सांगून आता कोर्टाची हिअरिंग संपते. सुभेदारांच्या घरात आनंद परतलेला असतो. अर्जुन निर्दोष जरी सुटला नसला तरी तो जामिनावरती सुटलाय आणि प्रियाची चांगलीच आता वाट लागणार आहे. घरातले सर्वजण इतके खुश असतात अर्जुनसाठी. तेव्हा आता प्रियाचे असे काही धाबे आणतात की मी अर्जुनला उगाचच हलक्यात घेतलं. आता उद्याच्या केसमध्ये हिअरिंगमध्ये अर्जुन निर्दोष सुटता कामा नये, मला असंच काहीतरी करावं लागेल. प्रिया किती पापं करणार आहे सगळं अजून?
पण यामुळे आता प्रियाच्या अडचणी वाढणार आहेत. अर्जुन सगळ्यात आधी तरी सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांचे आभार मानतो की सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही ज्या स्पीडने इन्व्हेस्टिगेशन केलं ना, पुरावे मिळवले ना, खरंच त्यामुळे बेलसाठी अप्लाय न करून आज बेल मिळवली आहे आपण. तेव्हा सायली म्हणते की आज फक्त तुम्ही जामिनावरती सुटला आहात, पण आता तुमच्यावरती लागलेला हा कलंक उद्याच्या केसमध्ये आपण कायमचा पुसून टाकणार आहोत. आणि अर्जुन खुश होऊन त्याच्या आईला, कल्पनाला घट्ट मिठी मारतो. सर्वजण आता आनंदाने कोर्टाच्या बाहेर येतात. तेव्हा कल्पना सांगते की अर्जुन, देवी आईला तर मी साकडं घातलं होतं की तू केसमध्ये निर्दोष सुटावात. आणि बघ, आता तुला जामीन मिळाला आहे, उद्या तू निर्दोषही सुटतील. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते की बरं झालं अर्जुन, आज निदान तुला जामीन तरी मिळाला, म्हणजे तुला ते जेलमध्ये नाही राहावं लागणार. पण इतक्यातच अचानक काही पत्रकार अर्जुनला घेरतात आणि त्याच्यावरती घाणेरडे गंभीर आरोप करतात की कायद्याचा पळवाटा शोधून तुम्ही जामिनावरती सुटला आहात का? म्हणजे तुम्ही वकील असूनसुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध कसे काय करू शकला नाहीत? पत्रकार विचारतो की तुम्ही एक हाडाचे वकील आहात, त्यामुळे हा खून पचवता येणं तुमच्यासाठी सहज शक्य आहे. म्हणजे तुम्ही खून केलात प्लॅन करून आणि त्याचा एकही पुरावा मागे राखला नाहीत. शांता तुमची क्लायंट असूनसुद्धा तुम्ही तुमची ती फी देऊ शकले नाही, याचा राग मनात ठेवून तुम्ही त्यांचा खून केला आहेत का? सायलीला तर हे आरोप सहनच होत नाहीत. तेव्हा अर्जुन त्यांना सडेतोड उत्तर देतो की कोर्टात तुम्ही हजर असूनसुद्धा असले प्रश्न तुम्ही मला विचारतायत. बेलसाठी अप्लाय न करूनसुद्धा मला कोर्टाने स्वतः बेल दिली आहे, त्यामुळे तुमचे हे सगळे प्रश्न हे व्हॅलिड ठरतच नाहीत. तेव्हा सायली त्यांना सडेतोड उत्तर देते की एखाद्या अशील आपल्या वकिलाची फी देऊ शकला नाही म्हणून वकील त्याचा डायरेक्ट खून करेल. आजला विनोद तर मी आज पहिल्यांदाच ऐकलाय. आणि ते पत्रकारांवरतीच हसत सुटतात. प्रेक्षकांनो, भाग संपत्व येते. ठरलं तर मग मालिकेचे दररोजचे रिव्ह्यू पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. पुढील भागात आता मोठा ट्विस्ट आला आहे. आता नागराज आणि महिपत दोघेही जबरदस्त प्लॅन रचत असतात आता जेलमधून पळून जाण्याचा. त्यातच JSवरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं स्केच काढून घेतलं जातं आणि तो असतो संतोष लांडगे. महत्त्वाचा पुरावा इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतो. अर्जुन विचार करतो की संतोष लांडगे तो तर आता लोणावळ्याच्या जेलमध्ये आहे, म्हणजे तिथे सायली विचार करते की तिथे असा व्यक्ती जायला हवा, त्याच्यापर्यंत पोहोचायला हवा की ज्याच्यावरती प्रियाला कधीच संशय येणार नाही. तेव्हा चैतन्य सांगतो की ती व्यक्ती धाडशी असायला हवी, शूर असायला हवी आणि मुळात म्हणजे जबाबदार व्यक्ती असायला हवी. आणि तेव्हा सायली एक डायलॉग मारते की अशी व्यक्ती आहे आपल्याकडे. कोर्टात आपला नाद करायचा नाही आणि कोर्टाच्या बाहेर आपल्याशी वाद करायचा नाही. तेव्हा अर्जुन ओळखतो की म्हणजे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. म्हणजे ऊर्जा आता ठरलं तर मग मध्ये सायलीच्या मदतीला येणार आहे. कशी मदत करते ती आणि प्रियाच्या विरोधात महत्त्वाचा पुरावा देऊन अर्जुन कसा निर्दोष सुटतो या खुनाच्या आरोपातून पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो.